राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्लॉगर जय पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आपण तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो की रत्नागिरीला चाललो. तर जाऊ द्या. तर बोललेलो तुम्हाला की रत्नागिरीला चाललो. तर आज आपला पहिला दिवस निघलोत आपण जायला. कुठल्या शिर्की फाट्यावर थांबलोत आम्ही. कोणावर थांबलोत? सोहम, काय आडनाव काय सोहमचं? पाटील. सोहम पाटीलला थांबलो. आता ते येतील. किती वाजले आता? अजून 5 टायमर दिसत नाही. 5 वाजलेत. मगापासून 15 मिनिटं झाली. आलाच वाटते टायमिंगचा खिलाडी. आलाय. तर तू आलं लेट केलं. तर मंडळी बघू शकता आपण. मागाशी इंट्रो घ्यायला भेटला नाही. तर आता दुसऱ्या फोनमध्ये घेतो. काही लोक भाव खातात त्यांच्या मुलं. तर आता आपण रत्नागिरीला निघलेलो आहोत. 3 दिवस स्टे आहे ना आपला. 3 दिवस स्टे आहे आमचा. तर पार्टमध्ये येईल ब्लॉग. बघू कसं होते तसं मी दाखवेनच तुम्हाला. आता आम्ही थांबलो नाश्ता करायला. हॉटेलचं नाव काय मला माहिती नाही. हॉटेलचं नाव काय? सामर्थ्य हॉटेल आहे. तिथं थांबलो होतं नाश्ता करायला. काय नाश्ता काय करणार आहोत? हे आपली पब्लिक आहे. सुमित पाटील. सुमित मिसल पाव. सुमित मिसल पावचं नाव आहे. आणि सोहम पाटील आणि सूरज काय पाटील. आणि हे फक्त वेगळं बियाणं आहे आमच्यात, देवेंद्र शासने. तर काय मिसल पाव खायला थांबलो दादा. बघूया. ऑर्डर दिला आता. येईल. कमतरता आहे सध्या गाडीत. सीएनजीची तर मोठी कमतरता आहे इकडे. आता बघूया. सूरज पाटलांची गाडी घेऊन आलो. दुसरा काय नाही भाई. विषय हार्ड आहे. तर काय ना, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघू कसे पार्ट येतं. आज पहिला दिवसाचा पहिला पार्ट. बघू कसा घेते. चला जातो, भेटू. राम मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्लॉगर जय पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. सबस्क्राईब करा. मी बळवलीकर. काय मग मंडळी, केलं का नाही चॅनलला सबस्क्राईब? करा लवकर करा. तुमचा लाडका जय पाटील. तर मंडळी बघू शकता. आता आम्ही आलेलो आहोत. कुठं आलो? गणपतीपुळेच्या इथं आलेलो आहोत. रूम घेतलेली आहे. किती रुपयात रूम भेटली आम्हाला? रूम भेटले. किंमत करून घेऊ काय आपली? जाऊ दे, मी बीप करतो. बघ चालेल. प्रॉपर अशी रूमवर आलेलो आम्ही आता. मला जास्त काही घ्यायला नाही भेटत आहे, कारण की आज ही आपली पोरं जरा नॅचरल आहेत. जास्त मीडिया लाईफ अशी सोशल मीडिया लाईफ आवडत नाही. त्याच्यामुळं जेवढा पोचवता येईल तेवढा पोचून तुमच्यावर मजा मस्ती. आता आम्ही इकडनं जाणार आहोत गणपतीपुळे. पहिले मंदिरात दर्शन घ्यायला. मस्त जेवण. तिकडे महाप्रसाद आहे काहीतरी. महाप्रसाद घेऊ आणि मग बघू संध्याकाळचा काही विषय आहे तर तुम्हाला दाखवेनच. तर जातो, भेटू पुढे. तर मंडळी बघू शकता. आता आम्ही कपडे बिपडे चेंज मारून आलेलो आहोत. आता गणपतीपुळे मंदिराजवळ. तर दर्शन घ्यायला जाऊ. तुम्हाला दाखवतो मी मस्त. तुम्ही सिनेमॅटिक बघा. पोरं आता गॉगल घेण्यासाठी येडी झाली. पोरींचे गॉगल घेता का? मग तू जरा थांब जरा. सुमित परफेक्ट सांग ना. अरे बापरे. हो रे बाबा. बघा की काय काय बोलणार. ड्रेस घाल ना मग सोम. ड्रेस घाल ना मग. पोरींची गॉगल पण घालतस तर. फोटो बिटो लावून ठेवले चालेल. काय ना, आता गॉगल घेतात आणि मग निघू. नंतर दर्शन घेऊ आम्ही. आता दाखवतो शनिवारी. चला जातो. तर मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सांगायला आलेलो आहोत की आम्ही चाललेलो आहोत दर्शन घ्यायला. आणि सोहम पाटीलला पुन्हा एकदा इच्छा काहीतरी बोलायची. म्हात्रे म्हणून तर मी मागापासून विचारते. म्हात्रे की पाटील? म्हात्रे. सोहम म्हात्रे. बोलणं चुकी झाली आहे. चला आता आपण चाललोय गणपतीपुळेच्या मंदिरात. अच्छा. आता इकडून जेवण अजून झालेलं नाहीये, पण सध्या मित्र परिवारांनी चष्मा घ्यायची भूक पूर्ण केली आहे. आणि काही चड्डा बिड्डा पण घेतलेल्या आहेत. पोहासाठी चड्ड्या घेतलेल्या आहेत. अशा रीतीने आपण पाहू शकतो. जरा गाड्या वगैरे पण दाखव जरा जय यांना. गाड्या दाखवून काय दर्शनासाठी खूप गर्दी असेल मला तरी वाटते. भक्तांची अशी खूप आतुरतेने देवाला बघायची इच्छा असते. आणि आपण ही 250 किलोमीटर लांबून त्या प्रवासाला बाप्पाचे खास दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. तर बघूया काय होतं पुढे. नक्की पाहूया. तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो. मागापासून बोलतोय पण दाखवतो तुम्हाला. चला जातो.
तुला घेऊ ना. तर मंडळी बघू शकता आम्ही आता दर्शन घेऊन आलेलो हॉटेलमध्ये जेवायला, कारण की सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, नाश्त्यावरच होतो. सकाळचा जो नाश्ता होता ना त्याच्यावरच होतो. दर्शन तर खूप सुंदर झालं आमचं, एकदम मस्त झालं, कारण की गेल्यावर एकदम आतमध्ये वेगळंच वाटलं, वेगळाच फील झाला. आणि आमध्ये झालं बोलता बोलता कट केला चालू आहे काय आता बोल. नाही काय नाही, खूप मस्त वाटलं दर्शन करून. आतमध्ये गेलं काय माहिती वेगळंच झालं एकदम, असा मन एकदम शांत झाला. मी बापाशी बोलत होतो असं वाटत होतं एकदम, लय मस्त वाटलं दर्शन करून. परत संध्याकाळी आम्ही जाणार आहोत, एवढा आवडला आम्हाला. बाकी काय दुसऱ्यांचे मत जाणून घेऊया आपण सोमचे, कारण की सोम खूप मस्त होतं. बाकी यांना काय होणार नाही, इंटरेस्ट नाही आहे तिथं. तेव्हा आपण सोमला विचारू द्या. सोम कसा वाटला का? आता आपण या जेवण भोजनालयाला आपण थांबलेलो आहोत. आता बघूया जेवण आपल्या मित्रपरिवारांना भूक लागलेली आहे आणि आता जेवण करून आम्ही पुढच्या प्रवासाला वाटचाल करू आणि त्यानंतर तो प्रवास संपल्यावर शेवट परत इकडे समुद्राचा आनंद घ्यायला परत येऊ. आणि अशा रीतीने खूप ऊन आहे, घाम थांबत नाही, बेकार घाम अजिबात नाही थांबत आहे. हा. आणि बघूया काय होतंय. घाम इथपर्यंत फुटलाय ना की बादली सुद्धा भरू शकते आंघोळीसाठी. बाकी काय नाही. सुमित शेठ काय बोलता, कसं दर्शन झालं? एकदम मस्त. काय दुसरं काय नाही बोलू शकत. देवेंद्र शेठ कसं झालं? छान दर्शन झालं, एकदम मस्त. खूप असतात आमचे सुरत दादा असे काय ना. आता जेवू आता आणि मग भेटू. आता कुठे जाणार होतो आपण? आता कटारेश्वरला आता जाणार आहोत. खूप आता 3 दिवस नुसता सुपडा पाडायचा, फिरून नुसतं देवांचे दर्शन घ्यायचे आहे, बीचवर जायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. बस आता चला आता जेवतो आणि भेटतो, चला जा. तर मंडळी बघू शकता आम्ही आता इकडनं निघलेलो आहोत गणपतीपुळे मंदिराजवळून. जेवण बिवण केलं हॉटेलमधून बघितलं. आता चाललो आम्ही काटेश्वर टेम्पलला आणि आम्ही ओला उबर बुक केलं आहे, बघू शकता. डायरेक्ट सेवा आम्ही सोबत घेऊन फिरतो, ड्रायव्हर सोबत आणलेलाच आहे. तर जाऊ आता बघूया कसा आहे. पहिल्यांदाच चाललोय, कसं वाटतंय. म्हणजे शंकराचाच असेल ना? शंकराचाच असेल ना? नाही पुढचं आहे काय, ओला उबरवाल्यालाच माहिती ना कुठनं जायचं ना कुठनं नाही. जेवण झालेलं मंडळी झालं. जेवण बोललं ना भाई, तूच बोलू शकतो भाई, बोल. आता आमचं जेवण झालेलं आहे. सुमित अशा रस्ता वाटत कुठे गाडावरती जातो. पूर्ण प्रवासाचा आनंद घेत असताना असे सुमित आणि सूरज या सर्व प्रवासाचा एकदम आनंद लुटत आरामात चालले आहेत. इथं भाई कोणालाच इंटरेस्ट नाही, कोणा एकटा शुभम काय सोम नडते भाई, सोम नडते फुल आडनाव माहितीये मला. आता सोहम म्हात्रे म्हणून मला आडनाव माहिती आहे. ते माझं दरवेळीच होतं, फंबल येते ते आडनावाचं, एवढा काय नाही. पण काय नाही, एकटा नडतोय गडी, बाकी सगळे आहेत जळणारे बघू शकता. तर बघू आता पोचलो की दाखवतो मला कसं आहे काटेश्वर टेम्पल. चला तर जाऊ. तर मंडळी बघू शकता आम्ही हरकटेश करहटेश्वर. तर मंडळी बघू शकता आम्ही करहटेश्वर मंदिरला पोचलेलो आहोत, दर्शन पण घेतलेलं आहे. सिनेमॅटिक तुम्ही बघितलेच असाल. तर हा मंदिर काही ते 1200 वर्ष जुनं आहे, म्हणजे 1200 वर्ष आधी बांधलेलं आहे. त्याचमुळे बघायला आलेलो आम्ही. या मंदिराची खासियत मला खूप आवडली, समुद्र टच आहे. आता आम्ही तिथेच चाललो पाणी बघायला. जाम भारी वाटते, जाम भारी, वेगळाच सीन, असा कधी न बघितल्यासारखा ही सीन वाटते सगळा. बरोबर, लय भारी वाटते. दाखवतो तुम्हाला खाली जाऊन काय विषय. चला. शिव कैलाशों के बसी धौलीदारों
हरणा शिव कैलाशों के वासी डोलीदारों के राजा शंकर संकट हरणा। तेरे कैलाशों का अंत न पाया, तेरे कैलाशों का अंत न पाया, अंत बेअंत तेरी माया। ओ भोले बाबा अंत बेअंत तेरी माया। चला भावांनो, तर आता आपण करहटेश्वर मंदिरात आहोत आणि आम्ही खाली बसलो. इकडे या पायऱ्यांवरून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि इकडे आल्यावर तुम्हाला सुंदर असा हा नजारा भेटेल, हा अरेबियन सीचा. आणि आम्ही सध्या जिथे बसलेलो आहोत ही जी अशी लाल दगडं आहेत आणि या दगडांची एक खासियत अशी आहे की ही पूर्ण लाल आहे. त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये ॲल्युमिनियम आणि आयर्न ऑक्साईड्सचा प्रमाण जास्त आहे, जेणेकरून हे लाल आहेत. इकडे मागे तुम्ही बघू शकता, इकडे एनर्जी प्लांट आहे आणि हा त्याच्या मागे तिकडे JSWचा पोर्ट आहे. खूप सुंदर अशी जागा आहे आणि आम्ही मित्र सर्व इकडे या व्ह्यूचा आनंद घेत आहोत. असे कॅमेरामॅन आम्ही हायर केलेले आहेत खूप, असे बघू शकता तुम्ही. देवेंद्र सासने मॅन फ्रॉम अमरापूर. आणि इकडे पाहू शकता तुम्ही एक असा व्यक्तिमत्व आहे जो जरा माणसातून बिखरलेला आहे आणि त्यांच्या वेगळ्या दुनियेत तो गेलेला आहे, मग्न आहे. ठीक आहे, आपण समजू शकतो. कसं असतं ना भावांनो, हा मित्र असा सोबत न्या जो तुमच्या सोबत राहून तुमच्या सोबतच राहील. तुमच्या सोबत राहून दुसऱ्या म्हणजे जाऊ द्या बोलावं नाही तो शब्द, पण दुसरी ड्युटी निभवायला जाईल असं नका. पाहू शकता त्याचे कसे गिलिच्छ चालू आहेत अशा रीतीने. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं, तेरा मुझसे प्यार है या नहीं है? नेटवर्कच्या शोधात बिचारा समुद्रात उडी मारण्याला तयार होता, पण जाऊ द्या त्याला काय बोलणार आपण, नाही काय बोलू शकत. शहाड आहे. जाऊ द्या. हे आमचे सूरज असे मागे नारळाची झाडं आणि त्याच्यात एक गंजलेला नारळ. म्युझिक. बघू शकता ते पाठी टांगलेला आहे आम्ही. पाहूया पुढे, अजून खूप काही येणं बाकी आहे. खूप काही अजून 2 दिवस आम्ही इथे काढणार होतो. अजून 2 दिवस अजून काढणार आहोत. तर जरा आमच्या सोबत राहा आणि बघूया पुढे काय काय आपल्याला बघायला भेटतं. चलो बाय.